नमस्कार. कायद्याचा या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगण्याचा हक्क देणारा काय कायदा आहे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. या कायद्यामध्ये अनेक महत्त्वाच्या तरतुदी आहेत, त्या पण तुम्ही जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला खात्री आहे की ही संपूर्ण मुलाखत तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की ज्येष्ठ नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो आणि संविधानाने ते दिलेले आहेत, त्या संविधानामध्ये दिलेल्या सगळ्या राईट्सची काळजी या कायद्याने घेतलेली आहे. जर कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाचे नातलग किंवा कुटुंबीय किंवा ज्यांना जे लाभार्थी आहेत त्यांनी जर या हक्कांची पायमल्ली केली तर त्याच्याविरुद्ध दाद मागण्यासाठी हे ज्येष्ठ नागरिक जाऊ शकतात आणि त्यासाठी कुठं जाऊ शकतात तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि त्यासाठी कुठेही वकील करायची गरज नाही, कुठे नोटीस पाठवायची गरज नाही आहे, न्यायपालिकेत किंवा कोर्टातही जायची गरज नाही आहे. आणि इतका वेळ जे आपण ताटकळत राहतो कधी कोर्टाचा निकाल लागेल तेही करायची काही गरज नाही. तर आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि त्या कार्यालयातच एक ट्रायब्युनल, ज्याला आपण ही यंत्रणा म्हणतो, ती यंत्रणा कार्यान्वित आहे. तर ही यंत्रणा कसं काम करते या सगळ्यांविषयी आपण आपल्या तज्ज्ञांकडून जाणून घेऊया. आज आपल्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट प्रमोदजी आलेले आहेत, त्यांचं आपण सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करूया. नमस्कार. ॲडव्होकेट प्रमोद नारायण ढोकले, रिझर्व्ह बँकेतील माजी अधिकारी, मुंबई विद्यापीठाचे विधी प्राध्यापक आणि फेस्कॉम या ज्येष्ठ नागरिकांच्या शिखर संस्थेचे मुख्य विधी सल्लागार, सर्वश्री अण्णा हजारे आणि बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील माहिती अधिकार चळवळीत कायद्याचा मसुदा तयार करणारे एक सक्रिय कायदेतज्ञ. विधी साक्षरता शिबिराच्या माध्यमातून हजारो महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना कायद्याचं कवच मिळवून देणारे ते एक मार्गदर्शक आहेत. ज्येष्ठांचा पथदर्शक आणि सिल्वर स्ट्रेंथ यासारख्या प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक आणि विविध वृत्तपत्रातील कायदेविषयक लेखनमालेतून समाज प्रबोधन करणारे विचारवंत. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण आणि धोरणात्मक अंमलबजावणीसाठी सदैव कार्यरत असणाऱ्या या अनुभवी व्यक्तिमत्वाकडून मार्गदर्शन घेऊया. प्रमोदजी, मी तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारते की हा जो कायदा आहे 2007चा ज्येष्ठ नागरिकांसाठी, तो पूर्ण कायदा काय आहे, म्हणजे त्याचं टायटल सांगा आणि तो कायदा करण्यापाठी शासनाचा काय उद्देश होता? या कायद्याचं शीर्षक आहे आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थाचा आणि कल्याणासाठीचा अधिनियम 2007 हे ह्याचं नाव आहे. आणि याचा उद्देश म्हणजे की आपल्याला कल्पना आहेच की ज्येष्ठ नागरिकांची जी संख्या जगामध्येच वाढायला लागलेली आणि आपल्या देशामध्ये देखील वाढायला लागलेली, तर ह्या वाढत्या ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येमुळे त्यांचे काही सामाजिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झालेले आहेत. या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी हा कायदा केला आहे. आणि संविधानातील तरतुदींच्या प्रमाणे ज्येष्ठांना सन्मानाने जगण्याचा जो अधिकार आहे, त्या सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी हा कायदा आहे. ह्या कायद्याची मुख्य 4 उद्दिष्ट आहेत. पहिलं म्हणजे की जे ज्येष्ठ नागरिक गरीब आहेत आणि जे स्वतःचं पोट भरू शकत नाहीत त्यांना पोटगी देणं. दुसरं म्हणजे की ज्या ज्येष्ठ नागरिकांची संपत्ती त्यांचे नातेवाईक आणि मुलं बाळं हे बळकावतात आणि त्यांना वाऱ्यावर सोडून देतात, तर त्यांना त्यांची संपत्ती परत मिळवून देणं. तिसरा महत्त्वाचा उद्देश आहे की आपल्या देशातील जे गरीब ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी शासनाने वृद्धाश्रम निर्माण करणे आणि योजना निर्माण करणे. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो आरोग्यविषयक आहे की ह्या ज्येष्ठ नागरिकांचे जे आरोग्यविषयक प्रश्न आहेत त्याच्यावर संशोधन होऊन त्यांना चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा देणे.
बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचं तुम्ही इथे निवेदन केलेलं आहे की हा जो कायदा आहे, शेवटी आपला हा कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रेक्षकांना हे सांगायचं आहे की प्रमुख जी वैशिष्ट्य आहेत हे कायद्याची काय ते तुम्ही सांगितलं. परंतु या कायद्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे, गाभा जो म्हणतो तो आपण यंत्रणा निर्माण केलेली आहे. ही यंत्रणा ज्याला आपण ट्रायब्युनल म्हणतो, ती यंत्रणा कशी काम करते? एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला या यंत्रणेकडे जायचं असेल तर ही यंत्रणा कशी काम करते ह्याविषयी जरा थोडक्यात सांगा. ज्येष्ठ नागरिकांना पोटगी देण्यासाठी आपल्याला आधीच्या क्रिमिनल CRPCच्या खाली 125 खाली पैसे मिळतच होते, परंतु ते खर्चिक होतं, वकिलांची मदत लागायची, यामुळे खूप वेळ जायचा. तर कमी वेळामध्ये विनाखर्चात ज्येष्ठ नागरिकांना आता त्यांची पोटगी मिळावी म्हणून कलेक्टरांच्या किंवा रेव्हेन्यू ऑथॉरिटीजच्या खाली त्यांना न्याय मिळू शकतो, त्याच्यासाठी न्यायाधिकरणांची स्थापना करण्यात आली. ह्या न्यायाधिकरणाचा जो अध्यक्ष असतो तो सब डिव्हिजनल ऑफिसर असतो, ज्याला कलेक्टरांनी किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट यांनी अपॉइंट केलेलं असतं. एका जिल्ह्यामध्ये किमान एक तरी असं न्यायाधिकरण असतंच, परंतु हल्ली जर आपण बघितलं तर एकापेक्षा जास्त न्यायालये देखील आहेत. आता या सब डिव्हिजनल ऑफिसर्सनी दिलेल्या आदेशाच्या विरुद्ध अपील करायचं असेल तर कलेक्टरांचं स्वतःचं अपिलीय यंत्रणा आहे. तर अशी ही यंत्रणा जी केलेली आहे, ही यंत्रणा ज्येष्ठांना 90 दिवसामध्ये न्याय देण्यास कटिबद्ध आहे. इथे चालणारी जी सगळी प्रोसेस आहे ती समरी पद्धतीने म्हणजे संक्षिप्तरित्या चालवली जाते, ॲफिडेव्हिट्स वगैरे घेऊन, आणि त्याच्यामुळे कमीत कमी वेळामध्ये ज्येष्ठांना न्याय मिळतोच. बरं, इथे जो आदेश मिळतो त्या आदेशावर अंमलबजावणी जर झाली नाही, उदाहरणार्थ मुलांनी जर ज्येष्ठांना पोटगी द्यायचं नाकारलं तर त्या मुलांच्या नावाने वॉरंट काढलं जातं आणि त्या मुलांना जोपर्यंत ते पोटगी देत नाही तोपर्यंत त्यांना तुरुंगातही ठेवलं जातं. अशा रीतीने अतिशय चांगला, सोपा आणि योग्य पद्धतीने ज्येष्ठांना न्याय मिळतो. उशीर झाला तर ज्येष्ठांना जी पोटगी द्यावी लागते त्याच्यावर 5% ते 18% इतकं सरळ व्याजाने देखील व्याज याच्यावर होतं. त्यामुळे हा नक्कीच एक प्रभावी उपाय झालेला आहे. नक्कीच, म्हणजे चरितार्थ किंवा उदरनिर्वाह ज्याला आपण म्हणतो ते किमान तेवढं तरी मिळालं पाहिजे, हा तो न्यायालयाचा उद्देश आहे, म्हणजे ट्रायब्युनलचा उद्देश आहे किंवा कायद्याचा उद्देश आहे. पण ह्याच्यामध्ये 60 वर्षच्या वरील व्यक्ती पाहिजे आणि इनकेपेबल म्हणजे काय? करेक्ट. म्हणजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिक ज्याचं पेन्शन आहे किंवा त्याला मिळतं त्यांना ही जबाबदारी नाही आहे, ते जाऊ शकत नाहीत. ते थोडं स्पष्ट कराल का? पोटगीविषयीची तरतूद या कायद्यातल्या कलम 4 आपल्याला सापडते. या कायद्याचा कलम 4 असं सांगतं की जे ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या संपत्तीतून स्वतःचं पोट भरू शकत नाहीत अशा ज्येष्ठ नागरिकांना सांभाळणं आणि त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध पाणी ह्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या मुलाबाळांची आहे. आईवडील असतील तर मुलाबाळांची, आणि ज्येष्ठ असतील आणि त्यांना मुलं नसतील तर नातेवाईकांची. याचं कारणच मुळात असं असतं की आईवडील किंवा ज्येष्ठ नागरिक जरी त्यांना मुलं नसतील तरी त्यांची संपत्ती त्यांच्यानंतर त्यांच्या कुठल्या तरी नातेवाईकालाच मिळते. मग तो कुठला तरी नातेवाईक नंतर येऊन संपत्ती घेणार आहे तर त्याच्यावर ही जबाबदारी या कायद्याने टाकली. म्हणून पोटगी देण्याची जबाबदारी अशा रीतीने मुलांवर टाकली. आता मुलांची व्याख्या म्हणाल तर ह्या कायद्याप्रमाणे मुलांच्या व्याख्यांमध्ये मुलगा, मुलगी, नात आणि नातू याच्यामध्ये मायनर मुलं असतील तर ती येत नाहीत, अशी ही व्याख्या आहे. आणि मागू कोण शकतं तर आईवडील, म्हणजे आईवडिलांचं वय 60 वर्ष असलंच पाहिजे असं नाही. 60पेक्षा कमी वयाचे आईवडील जर त्यांच्या मुलाबाळांनी दुर्लक्ष केलं तर पोटगी मागू शकतात. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक 60पेक्षा जास्त वयाचे असतील तर ते आपल्या मुलाबाळांच्याकडनं किंवा नातेवाईकांच्याकडनं पोटगी मागू शकतात. समजा एखाद्या माणसाचं लग्नच नसेल झालं आणि ते ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांच्याकडे संपत्ती आहे किंवा काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांची जी संपत्ती आहे ती त्यांच्या बेनिफिशरीला जाणार आहेत, जे त्यांचे कदाचित वारसही नसतील. मग अशा वेळेला त्यांनी कोणाकडे दाद मागावी उदरनिर्वाहाची? समजा म्हणजे प्रत्येकजण काही मातापिता असलंच पाहिजे नाही, काही लोक त्यांची लग्न होणार नाहीत किंवा झाली नसतील, अशा लोकांना जर त्यांच्या बेनिफिशरीज, लाभार्थी ज्यांना ही प्रॉपर्टी जाणार आहे त्यांच्याकडून अगोदरच पोटगी मागू शकतात. होय 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 मगाशी मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची जी काही संपत्ती आहे त्याच्यामध्ये त्यांना राईट टू मेंटेनन्स आहे, तो एम्बेडेड आहे. आणि जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला मुलं बाळं नाहीत तर मग त्याचे जे नातेवाईक, आपल्याला माहिती आहे हिंदू वारसा कायद्याप्रमाणे कुठला ना कुठला नातेवाईक हा उपटतोच. बरोबर. त्याच्यामुळे त्या नातेवाईकाला त्याच्या मृत्यूनंतर संपत्ती जर मिळणार असेल तर तो ज्येष्ठ नागरिक जिवंत असताना त्याचा सांभाळ करण्याच्या, त्याच्या गरजा भागवण्याची जबाबदारी या कायद्याने त्या नातेवाईकांवर टाकलेली आहे.
प्रमोदजी, आता मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे आणि आज आपल्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हाच आहे की अनेक लोकांना माहीत नाही आहे की ज्येष्ठ नागरिकांकडे ज्यावेळेला त्यांचं वय होतं आणि एक विशिष्ट परिस्थितीमध्ये असतात, त्याला मुलं सांगतात की आता तुम्ही अगोदरच तुमच्या हयातीतच बक्षीसपत्र करा आणि ती आम्हाला प्रॉपर्टी देऊन टाका, उद्याचा काही भरोसा सांगता येत नाही. हा हल्ली फार झालेला आहे. आणि पत्र करायला सांगतात, तुम्ही काय विल वगैरे करायच्या, मृत्यूपत्र किंवा इच्छापत्राच्या भानगडीत पडू नका. आणि नंतर मग त्या व्यक्तीला कळतं जर झालं की संपत्ती काढून घेतली, मग एखाद्या त्या ज्येष्ठ नागरिकाला बेदखल केलं तर त्या बक्षीसपत्र किंवा ती प्रॉपर्टी दिले ती त्याला परत मिळू शकते का? अगदी बरोबर. हा महत्त्वाचाच मुद्दा ह्या कायद्याच्या केंद्रस्थानी आहे. बघा की आपल्याकडे अगदी नटसम्राट नाटकांपासून हा मुद्दा चर्चेमध्ये आला होता की ज्येष्ठांची संपत्ती काढून घेतल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देणे. तसं होऊ नये आणि ज्येष्ठांची जी संपत्ती आहे त्या संपत्तीतनं ज्येष्ठांनी स्वतःचा सांभाळ करावा हे अपेक्षित ह्या कायद्याला आहे. त्याच्यामुळे स्वाभाविकच ह्या कायद्याच्या कलम 23मध्ये सांगून ठेवलेलं आहे की जर हा कायदा झाल्यानंतर, म्हणजे 2007 साली हा कायदा झाला, तर हा कायदा झाल्यानंतर जर एखाद्या ज्येष्ठाने स्वतःची संपत्ती आपल्या मुलाबाळांना किंवा नातेवाईकांना बक्षीसपत्र करून दिली आणि बक्षीसपत्र करून दिल्यानंतर किंवा इतर हक्कसोडपत्र देखील असतं किंवा इतर कुठलाही दस्त करून दिलं आणि त्या नातेवाईकांनी जर त्यांना सांभाळलं नाही, तर अशा वेळेला तो ज्येष्ठ नागरिक ती त्या नातेवाईकांना बक्षीसपत्राद्वारे अथवा हक्कसोडपत्राद्वारे दिलेली संपत्ती ती परत मागू शकतो. त्याच्यासाठी न्यायाधिकरणाकडे जाऊन त्याला अर्ज करावा लागतो की माझी संपत्ती मला परत द्या. आणि असा जेव्हा अर्ज येतो तेव्हा न्यायाधिकरण अशा पद्धतीने केलेलं बक्षीसपत्र, हक्कसोडपत्र हे त्याला फसवून, म्हणजे फ्रॉड करून किंवा त्याच्यावर दबाव, अनड्यू इन्फ्लुएन्स आणून, म्हणजे कुठलाही दबाव आणून दहशतीने केले असं गृहीत धरून ते बक्षीसपत्र रद्द करतात, शून्यवत करतात आणि मग ती संपत्ती परत ज्येष्ठांना मिळते. असं अनेकदा झालेलं आहे. खूप केसलॉज आहेत याच्यावर. आपण ह्याच्यावर ब्रेकनंतर पुन्हा थोडंसं बोलणार आहोत कारण हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. प्रेक्षक हो, आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करत आहोत, परंतु आपण एक थोडीशी विश्रांती घेऊया. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रमोदजी, मगाशी आपण ह्याच विषयावर बोलत होतो, विशेषतः संपत्ती. म्हणजे संपत्ती ही कुठल्या प्रकारची संपत्ती हे जर तुम्ही म्हणजे स्वसंपादित असली पाहिजे, जर ती वारसा हक्काने आली असेल, ज्याच्यावर त्याचा हक्क नसेल त्या ज्येष्ठ नागरिकाचा, त्याबद्दल आपण प्रेक्षकांना थोडंसं विश्लेषण केलं तर त्यांना अधिक ध्यानात येईल. आणि याशिवाय सुद्धा ह्याच्यावर काही महत्त्वाचे केस लॉज झालेले आहेत, जजेसने सुद्धा, न्यायपालिकेने महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत, त्याविषयी सुद्धा आपण बोलूया. तर तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीमध्ये की कशी ही संपत्ती आहे ती त्यांना परत मिळू शकते? ह्या कायद्यामध्ये बघा, संपत्तीची जी व्याख्या दिलेली आहे ती ज्येष्ठ नागरिकाची स्वकष्टार्जित संपत्ती असो किंवा त्याला वडिलोपार्जित संपत्ती मिळाली, वारसा हक्कांतर्गत मिळाली संपत्ती, ती देखील ह्याच्यामध्ये तिचा समावेश होतो. चल संपत्ती, अचल संपत्ती ज्याला स्थावर जंगम म्हणतात ती, किंवा टँजिबल इनटँजिबल संपत्ती, किंवा एखाद्या संपत्तीमध्ये ज्येष्ठ नागरिकाचा हक्क आहे तर ती देखील संपत्ती. अशा सगळ्या प्रकारच्या संपत्तीचा, म्हणजे अगदी लौकिक भाषेत बोलायला गेलं तर शेअर्सपासून म्युच्युअल फंडापर्यंत आणि घरापासून शेतापर्यंत सगळ्याचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. आणि यापैकी कुठलीही संपत्ती जर त्या ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मुलाबाळांना दिली बक्षीसपत्र करून किंवा हक्कसोडपत्र केले आणि त्याच्यामध्ये त्यांनी जर ती अट टाकली की तुम्ही माझ्या मूलभूत गरजा भागवाल, अन्न, वस्त्र, निवारा, औषध, पाणी, अशी अट टाकली त्यांनी, आणि ती अट जर मुलांनी किंवा नातेवाईकांनी पाळली नाही, संपत्ती मिळाल्यानंतर त्या ज्येष्ठ नागरिकाकडे दुर्लक्ष केलं, तर सेक्शन 23 प्रमाणे तो ज्येष्ठ नागरिक किंवा ते आई वडील कोणत्याही वयाचे ते ह्या न्यायाधिकरणाकडे जाऊ शकतात आणि सांगू शकतात की मी असं असं बक्षीसपत्र दिलं होतं, परंतु मुलं किंवा नातेवाईक माझा सांभाळ करत नाहीत, तर हे रद्द करा, माझी संपत्ती मला परत करा. अशा वेळेला न्यायाधिकरण असं गृहीत धरते की मुलांनी आईवडिलांना फसवलेलं आहे किंवा मुलांनी आईवडिलांवर दबाव टाकलेला आहे आणि दबावापोटी आईवडिलांनी असं केलेले आहे, हे गृहीत धरून मग तो खटला चालवण्यात येतो आणि शेवटी ते बक्षीसपत्र रद्द किंवा शून्यवत केलं जातं आणि ती संपत्ती आईवडिलांना मिळू शकते. नाशिकमध्ये अशीच एक केस झाली होती. एक महिला होती, तिचं लग्न झालं नव्हतं, ज्येष्ठ नागरिक होती, 60पेक्षा जास्त वयाचं होतं. तिने आपलं शेत सगळं जे होतं ते भावाच्या नावाने करून दिलं. भावाने सांगितलं मी तुला सांभाळतोच, आता तुझं वय झालं,
मला दे. तिने दिली बक्षीसपत्र, हक्क सोडपत्र केलं तिने. परंतु कालांतराने भावाने तिला वाऱ्यावर सोडली, म्हणून ती या न्यायाधिकरणाकडे गेली आणि न्यायाधिकरणाने तो सगळा जे हक्क सोडपत्र होतं ते रद्द केलं आणि त्या महिलेची ते जे शेत होतं सगळंच्या सगळं शेत त्या महिलेला परत दिलं. त्याच्यासाठी 7/12 सुद्धा बदलला. एवढा प्रभावी हा कायदा म्हणजे आहे. हा प्रभावी कायदा हा केवळ शहरातल्या लोकांसाठी नाही किंवा ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांच्यासाठी नाही, तर कितीतरी विधवा स्त्रिया आहेत, ग्रामीण भागामध्ये ज्या महिला राहतात त्या अविवाहित असू शकतात, अनवेड मदर्स असू शकतात आणि त्यांना तेवढं कायद्याचं माहीत नसतं आणि जनरली स्त्रिया हे पुरुषांपेक्षा जास्ती जगतात. त्यामुळे त्यांना ह्या कायद्याचा जो उपयोग आहे तो बराच होऊ शकतो त्यांच्यावर जर अन्याय झाला नक्कीच, तर. नक्कीच. आणि ट्रायब्युनलसुद्धा ह्याला न्याय देऊ शकतं, न्याय हे देऊ अतिशय महत्त्वाचं आहे. परंतु तुम्ही मला सांगा की ह्याच्यामध्ये थोडेसे कॉन्फ्लिक्टिंग जजमेंट्स असू शकतात का, आणि त्याच्यामध्ये न्यायालयाने काय भूमिका घेतली? घरातली सून आहे, ती पण सांगू शकते की मला जरी सासऱ्याचं घर आहे तरी मला इथे राहायचा हक्क आहे. मग ते डोमेस्टिक व्हायलन्स याला आपण कौटुंबिक हिंसाचार कायदा आहे, त्या कायद्याअंतर्गत सुद्धा हो. त्या स्त्रीला शेअर हाऊसहोल्ड म्हणून राहायचा अर्थ आहे. तर मग हे परस्पर विरोधी जरी तो वरून दिसला तरी परंतु शेवटी काय कोर्ट काय म्हणतं? फार हा कळीचा मुद्दा आहे, परंतु हा कायदा पूर्णपणे क्लिअर आहे, क्लॅरिटी आहे. ह्या कायद्यामध्ये स्पष्टपणे लिहून ठेवले की ह्या कायद्यावर इतर कुठल्याही कायदा ओव्हरराईड करणार नाही किंवा कुरघोडी करणार नाही. म्हणजे आता आपण म्हणालात की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टखाली समजा सुनेला त्या मॅट्रिमोनियल घरामध्ये म्हणजे नवऱ्याच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे, म्हणून मी त्या घरामध्ये राहणार असा जर त्यांनी हट्ट केला तर तो इथे चालणार नाही. कारण या कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे की जर ज्येष्ठांची स्वतःची संपत्ती असेल आणि त्या संपत्तीमध्ये जर असे एखाद्या सुनेने हट्ट केला तर तो हट्ट चालत नाही. तुम्हाला सांगतो, एक केस झालेली आहे चंदीराम हेमनानी नावाची केस. त्याच्या सुनेने नेमकं असंच केलं आणि औरंगाबाद हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. तिने सांगितलं की मला डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट खाली मला या सासऱ्या म्हणजे नवऱ्याच्या घरात राहण्याचा अधिकार आहे, परंतु ते घर सासऱ्याचं होतं. त्याच्यामुळे साहजिकच या न्यायाधिकरणाने अशी भूमिका घेतली की हे चालणार नाही. तुझा त्या कायद्याखाली असलेला अधिकार आणि ह्या कायद्याखाली सासऱ्याला स्वतःच्या घरात राहण्याचा अधिकार याच्यामध्ये जर संघर्ष झाला तर या कायद्याप्रमाणे सासऱ्याचा अधिकार हा श्रेष्ठ ठरतो आणि त्याच्यामुळे तुला ते घर सोडावं लागेल. सुनेला ते घर सोडावं लागलं. त्याच्यामध्ये त्या सुनेने बघा सासऱ्याला त्रास देण्यासाठी सासऱ्यावर 498 तोही कायदा टाकला होता, म्हणजे तुम्ही माझा छळ केलात, परंतु तिचं काही एक चाललं नाही. हा कायदा या कायद्याचं वर्चस्व मान्य केलं गेलं. आता आपण क्षणभर विश्रांती घेऊया आणि त्यानंतर आपण पुढील प्रश्नाला सुरुवात करूया. विश्रांतीनंतर स्वागत. प्रमोदजी, आपण एक अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलत होतो, तो आता पुन्हा मुद्दा आपण सुरुवात कंटिन्यू करूया. तुम्हाला काय म्हणायचं होतं ह्याच्यामध्ये विशेष करून? याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हा जो संपत्ती ज्येष्ठांना परत मिळण्याचा जो कायदा आहे, या कायद्यामध्ये इव्हिक्शनचा देखील एक महत्त्वाचा एलिमेंट येतो. ह्या इव्हिक्शनमध्ये जर मुलांनी आईवडिलांच्या घरामध्ये जबरदस्तीने शिरले तर त्यांना बाहेर काढण्याचा देखील हक्क ज्येष्ठांना आहे आणि अशा अनेक केसेस झालेल्या आहेत. श्वेता शेट्टीच्या केसमध्ये तर मुलगी स्वतः वडिलांच्या घरामध्ये शिरली होती, परंतु तिला या कायद्याने बाहेर काढलं. हा इव्हिक्शनचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकीकडे, आणि दुसरीकडे की या कायद्यामध्ये जरी अट असेल की तुम्ही माझा सांभाळ करावा, तरी आपण अनेकदा बघतो की आई वडील असं प्रेमापोटी लिहित नाही, कारण मुलगा आपल्याला सांभाळणार हे गृहीत धरलं जातं आणि कालांतराने फसवलं जातं. म्हणून सुदेश चिकारा नावाच्या केसमध्ये असं सर्वोच्च न्यायालयाने लिहिलं होतं की ही अट असणं गरजेचं आहे, परंतु त्याच्यानंतर मात्र उर्मिला दीक्षित आणि इतर ज्या काही सगळ्या केसेस आलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या केसेसमध्ये न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की हा कायदा या सामाजिक कायदा आहे. आईवडिलांचा छळ थांबवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आईवडील नेहमी लिहून घेतीलच असं नाही. केवळ आईवडिलांनी जर एवढं जरी सांगितलं की हा जो मी बक्षीसपत्र दिलं किंवा हक्कसोडपत्र दिलं किंवा ही जी संपत्ती दिली त्याच्या मागे माझी भूमिका अशी होती की तुम्ही मला सांभाळाल, असं फक्त कोर्टात तोंडी सांगितलं तरी ते चालतं. खूपच महत्त्वाचं ऑब्झर्वेशन हे न्यायपालिकेने केलेलं आहे. आता आपण प्रॉपर्टीविषयी बोललो, चरितार्थाविषयी बोललो, परंतु तुम्हाला माहिती आहे की 60 वर्ष झाली, 70 वर्ष झाली तर अल्झायमर किंवा डिमेन्शिया, स्मृतिभ्रंश हा सुद्धा एक मानसिक आजार होतो. त्यामुळे त्यांची मेमरी जाते. अशा वेळेला बऱ्याच वेळेला ॲबंडनमेंट म्हणजे टाकून देणं, वृद्धाश्रमात टाकून पळून जाणं, बेदखल करणं, अशा पुष्कळ हजारोनी लाखोनी केसेस होतात. त्यासाठी हा कायदा काय म्हणतो? ह्या कायद्यामध्ये
त्यांच्या ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी शासनातर्फे घेतली जावी यासाठी एक संस्थात्मक यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी शासनावर टाकलेली आहे. ह्याचा जो चौथा भाग आहे त्याच्यामध्ये आरोग्यविषयक समस्या, ज्याच्यामध्ये क्रोनिक, डिजनरेटिव्ह आणि टर्मिनल अशा तिन्ही पद्धतीची जी आजारपणं ज्येष्ठांना येतात आणि त्याच्यामुळे त्यांना येणारी जी विकलांगता येते, तर ह्या सगळ्यामध्ये ज्येष्ठांना कमी पैशामध्ये त्यांच्यावर उपचार व्हावेत ही अशी यंत्रणा निर्माण करण्याची जबाबदारी आहे. आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ज्येष्ठांना बेड उपलब्ध करून देणे, ज्येष्ठांच्यासाठी वेगळा क्यू देणे, ज्येष्ठांना कमी पैशामध्ये त्या सगळं मिळणं हे अभिप्रेत आहे. आणि ते करण्याची परत सगळी जबाबदारी शासनावर टाकली आणि हे होतंय की नाही बघण्याची जबाबदारी कलेक्टरांवर टाकलेली आहे. आणि हे सगळं परत घडतंय की नाही हे बघण्याची जबाबदारी ह्या कायद्याअंतर्गत एक संनियंत्रण समिती आहे, ज्याच्यावर ज्येष्ठ नागरिक संघांचे प्रतिनिधी असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या संनियंत्रण समिती असतात, त्यांच्यावर टाकलेली. एक महत्त्वाचा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे, कारण पोलीस हे शेवटी अंमलबजावणी करत असतात. त्यामुळे पोलिसांची पण एक प्रकारची जबाबदारी ह्याच्यात दिलेली आहे. मी मगाशी प्रश्न विचारतो त्याच्यामध्ये एक उपप्रश्न विचारते की ॲबंडनमेंट म्हणजे टाकून देतात, आणि टाकून देणं ज्येष्ठांना रस्त्यावर हा सुद्धा एक मोठा दखलपात्र गुन्हा आहे. आणि हे केवळ भावनिक नाही, तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना कळलं पाहिजे, जर कोणी रस्त्यावर असेल ती, की हा दखलपात्र गुन्हा आहे, त्या ज्याने टाकलं त्या नातेवाईकांना शिक्षा होऊ शकते. हे बरोबर आहे का? असं कायद्यात दिलेलं आहे ना? अगदी बरोबर. या कायद्यातल्या सेक्शन 24 मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्याकडे दुर्लक्ष करणे, त्याचा शारीरिक, मानसिक, आर्थिक कुठल्याही पद्धतीने छळ करणे हा गुन्हा आहे. आणि ह्या गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला 3 महिन्याचा कारावास होऊ शकतो किंवा 5,000 रुपयाचा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतं. आता जेव्हा हा दखलपात्र गुन्हा आहे असं आपण म्हणतो, तेव्हा साहजिकच त्याची दखल पोलिसांना घ्यावी लागते. आता पोलीस ते दखल बऱ्याच अंशी घेत नाहीत अशा देखील तक्रारी आपण ऐकतो, परंतु ती परत जबाबदारी कलेक्टरांवर टाकलेली आहे. आणि कलेक्टर पोलीस अधीक्षकांवर बरोबर बैठका घेऊन किंवा पोलीस आयुक्तांच्या बरोबर बैठका घेऊन प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अशा समित्या त्यांना बनवायच्या असतात. आणि या समित्यांमार्फत त्यांना त्यांच्याकडे ज्येष्ठांच्या किती तक्रारी आल्या याची एक नोंद ठेवायची असते आणि ती कलेक्टरांना दर 3 महिन्यांनी द्यावी लागते. अशा रीतीने पोलिसांवर देखील ही जबाबदारी आहे की त्यांनी ज्येष्ठांच्या जीविताचं आणि त्यांच्या संपत्तीचं या दोन्हीचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. म्हणजे यामध्ये ज्या विविध यंत्रणा आहेत त्याचं काम काय आहे हे आता तुम्ही सांगितलं. उदाहरणार्थ पोलिसांच्यावर जबाबदारी आहे, कलेक्टरवर जबाबदारी आहे, ज्येष्ठ नागरिक महासंघावर जबाबदारी आहे. त्यानंतर मला असं सुमोटोसुद्धा एखादा नागरिक आहे, त्यांना असं वाटलं की ज्येष्ठांवर छळ होतो आहे किंवा मूकबधीर असेल, अंध व्यक्ती असेल, ज्याला आपण व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणतो, असे जे सगळे जे स्वतःला रिप्रेझेंट करू शकत नाहीत त्यांनासुद्धा दुसरे NGOज वगैरे रिप्रेझेंट करू शकतात. हे तर हे कायद्यामध्ये आहे. आता मला हे म्हणायचं आहे की यामधून तुम्हाला काही महत्त्वाचा मेसेज द्यायचा आहे का? मेसेज खूपच महत्त्वाचा आहे. आजच्या घडीला आपल्या देशातील जवळजवळ 80% महिलांना हा कायदा माहिती नाही आणि 50 ते 60% पुरुषांना हा कायदा माहिती नाही. साहजिकच ज्येष्ठांचा आत्मसन्मान जागोजागी, घरोघरी आणि समाजामध्ये पायदळीत उडवला जातो आहे. म्हणून मला ज्येष्ठांना एक गोष्ट स्पष्टपणे सांगावीशी वाटते की ज्येष्ठांनो, कृपया अन्याय सहन करू नका. अन्याय सहन करणं म्हणजे सहनशीलता नाही. मला कल्पना आहे की घरातल्या गोष्टी बाहेर जाऊ नये हे संस्कार आपल्यावर आहेत, परंतु तुम्ही आयुष्यभर कष्ट करून जर संपत्ती जमवली असेल आणि तुमच्याकडून ती हिरावून तुमची मुलंबाळं किंवा नातेवाईक घेत असतील, कायदा तुमच्यासाठी खंबीर आहे आणि खंबीरपणे उभा आहे. त्याची माहिती करून घ्या. त्या कायद्याच्या आधाराने तुम्ही तुमची संपत्ती परत मिळवा, तुमचा छळ थांबवा, स्वतःचा आत्मसन्मान जपा. कारण शेवटी आयुष्यात आत्मसन्मान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जर काही मदत लागली तर जागोजागी तुम्हाला मदत करण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक संघ आहेत आणि यावरच्या कार्यशाळा देखील होतात. त्या देखील तुम्ही येऊ शकता आणि माहिती घेऊ शकता. प्रमोदजी, तुम्ही इतकी छान माहिती दिलेली आहे की मला नक्की वाटतं की जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की संपूर्ण मुलाखत ज्यावेळेला आपले प्रेक्षक बघतील त्याला शेवटी काय असतं की आपण हा कायद्याचा कार्यक्रम कशासाठी केला की आपले जे मूलभूत हक्क आहेत, राईट टू लिव्ह आहे, शेवटी माणसाला जगण्याचा हक्क आहे, पण त्याला आपण म्हणतो की विथ डिग्निटी अँड रिस्पेक्ट म्हणजे सन्मानपूर्वक जगण्याचा हक्क आहे. हा आपण मला असं वाटतं ह्या कार्यक्रमातून मुलाखतीतून अधोरेखित केलेला आहे.
आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा मेसेज देण्याचा प्रयत्न करतो की बक्षीसपत्र हे चांगलं आहे, परंतु विल ज्याला आपण इच्छापत्र म्हणतो ते जर तुम्ही केलं तर तुम्ही कधीही बदलू शकता आणि शेवटपर्यंत ती जी प्रॉपर्टी आहे, संपत्ती आहे, ती तुमच्या ताब्यात राहील. पुन्हा एकदा घराच्या बाहेर राहण्याची वेळ येणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम घेऊन आम्ही आपल्यापुढे येणार आहोत. प्रमोदजी, आज आपण स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय महत्त्वाची माहिती दिली, त्याबद्दल मी आपली अत्यंत आभारी आहे. दूरदर्शनसुद्धा आपलं आभारी आहे आणि प्रेक्षकांचे पण मी आभार मानते. आणि आपण पुन्हा एकदा दुसऱ्या एका कार्यक्रमामध्ये कायद्याच्या ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.